श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज आपण झाडं लावायचं मनावर घेतलेलं, म्हणजे 2-3 दिवस झालं मॅडमनी झाडं आणून ठेवलेली, पण ते काही लावणं झालं नव्हतं. तर थोडा थोडा पाऊस पडायला लागलेला, म्हणजे दुसरीकडे गारा पडल्या, पण आम्ही त्या एरियामध्ये आहे, त्या तर एरियामध्ये फक्त थोडासा पाऊस पडला आणि नंतर बंद झाला. इथे तुम्हाला आवाज पण येईल. तर बघा, चुकीचं झाड चुकीच्या कुंडीत, चुकीच्या मापाच्या कुंडीत घातल्यामुळे एवढी मोठी चूक केलते आणि खाली ग्रीनरीवरती माती सांडून पण चूक केलती. म्हणजे चुकाच केलते. मी नुसतं एकच झाड लावायला गेलती, कुठं काम करते ते दाखवायला गेलती, ऑफिसमधून उठून गेलती बाहेर, मॅडम झाडं लावत होत्या तर. आणि मग तीच चूक सुधारायचं काम चालू होतं. चुका तर म्हणजे भारी वाटतं झाडं लावायला, पण अंदाज मला समजला नाही. म्हणजे मॅडमच घेऊन आलत्या, मग ह्या जुन्या ज्या होत्या आमच्याकडे कुंड्या, तर त्या वापरल्या. म्हणजे कुंडीचा अंदाजच नाही घावला आम्हाला झाडासाठी. तर छोटी जी झाडं असतात आपली शेवंतीची वगैरे, तर ते बसतात, पण गुलाब वगैरे नाही बसत त्याच्यामध्ये. त्याला भरपूर जागा लागते, कारण त्याच्या मुळीची वाढ जास्त असते. तर बघा किती छान वातावरण झालं आणि वारं सुटलं होतं. इथं आमच्या तिघाचं डिस्कशन, म्हणजे सौरभ सर आणि मॅडम आणि मी, आमचं डिस्कशन हेच चाललं होतं की कसं झाड लावायचं, आतमध्ये जातं आहे वरती, असं म्हणजे जळणार नाही ना वगैरे, काय प्रॉब्लेम येणार नाही ना. तर आम्हाला माती आणून द्यायचं काम सरांकडे होतं, तर सर आपलं झाडांसाठी माती आणून द्यायचं एक्स्ट्रा. आता शेजारी राहतो, त्यामुळे विकत तर माती घ्यायची काही गरज पडत नाही आम्हाला. त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट माती, छान असं वातावरण, स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी, शेजारी नदी, हे सगळं म्हणजे भारी आहे आणि चांगलं वाटतं. म्हणजे गावाकडं राहिल्यासारखं, शेजारीच गोठा आहे. आणि हे बघा, मी झाडं लावलेली आहेत. तर असं आपलं ऑफिस सजवलं होतं आपण पूर्ण झाडं ठेवून. तर हे आहेत मे बी शेवंती आणि हे शोचे झाडं आहेत. तर नक्की ते कशाचे आहेत मला एवढं काय माहीत नाही. हा माझा टेबल आहे आणि हा मॅडमचा टेबल आहे. तर केबिन बनणार आहे, पण जरा टाईम आहे त्याला. आणि बाहेर बघा मिवड्याचं काय चालू आहे, खेळत होतं वारं सुटलेलं त्यामुळे. चला भेटू पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.